शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 40 याची 16 आणि 17 ही वचने. स्तोत्रसंहिता 40 16 व 17 ही वचने. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावत. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणत. मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. देवा, वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 40 आणि 16 ते 17 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी दाऊद मुक्ततेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करताय. सुटकेची प्रार्थना या ठिकाणी दाऊद करत असताना तो म्हणतो की तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावो. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणत. आणि या ठिकाणी तो प्रार्थना करताय कारण परमेश्वराला आमची काळजी आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराने जे काय केलं त्या प्रत्येक कार्याचा महिमा तुम्ही आणि मी वर्णन करायला पाहिजे. कारण परमेश्वर दीन व दरिद्री जनांना तो मुक्त करतो, तो सहाय्य करतो आणि तो विलंब लावत नाही. तो आमची प्रार्थना देखील ऐकतो. कारण परमेश्वराचं वचन सांगते, भजन संहिता 55 आणि 22 जर वाचलं की तो आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठीराखा होईल. कारण नीतिमानाला तो कधीही हडबडू देत नाही. देवाचं वचन सांगते, जे दीन आहेत, जे दरिद्री आहेत, जे नीतिमान आहेत, परमेश्वराची लक्ष त्यांच्याकडे. कारण तो दिनावर कृपादृष्टी करणारा परमेश्वर आहे. आणि जो कोणी दीन होऊन नम्रतेने परमेश्वराकडे जातो, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, आम्हाला स्वतंत्र करतो माझ्या प्रियानो. आणि तो कधीही विलंब लावत नाही. दोन गोष्टी, तो आमचा सहाय्यकर्ता बनतो आणि तो आमचा मुक्तिदाता आहे. तो आम्हाला त्या प्रत्येक संकटातून सोडविल. तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल माझ्या प्रियानो. आणि तो तुमचे आणि माझे सहाय्य करेल. परमेश्वर आमचा सहाय्यक आहे, तो सोडवणार आहे, तो आमची प्रार्थना ऐकणार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकडे आपण जाऊ, त्याला शरण जाऊ, त्याच्याकडे आपण प्रार्थना करू, दीन होऊन, नम्र होऊन.
ज्या कुठल्या पण संकटात आम्ही असू, परमेश्वर त्यामधून तुम्हाला आणि मला सोडवेल, तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल. कारण खरोखर परमेश्वर दिनावर कृपादृष्टी करतो आणि तो कधीही विलंब लावत नाही. त्याची नजर आम्हा प्रत्येकावरती आहे माझ्या प्रियानो. म्हणून ज्या पण कुठल्या दुःखात असू, ज्या कुठल्या त्रासात तुम्ही आणि मी असू, परमेश्वराकडे आरोडी मारू, देवाला शरण जाऊ, दीन होऊन त्याचा धावा करू. आज तो आम्हाला स्वतंत्र करेल, तो आमचा मुक्तीदाता आहे, तो आम्हाला सोडविल आणि तो आमचा सहाय्यक होईल माझ्या प्रियानो. म्हणून या त्या परमेश्वराकडे, त्याला आरोडी मारा, त्याची प्रार्थना करा. तो विलंब लावणार नाही, तर तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल. देवबाप या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. जे दीन आहेत, दरिद्री आहेत प्रभू, जे तुझा धावा करतायत परमेश्वर बाप्पा, अशा प्रत्येकाची परमेश्वरा तुला चिंता आहे प्रभूची, आणि तू त्या प्रत्येकाची काळजी घेतोस. कारण तू आमचा मुक्तीदाता, तू आमचा सहाय्यक आहेस. म्हणून प्रार्थना करतो, जे लोक तुझ्या चरणाजवळ आलेले आहेत, जे लोक तुला आरोडी मारत आहेत प्रभूची, अशा प्रत्येकाची तू प्रार्थना ऐक. त्या संकटातून त्यांना सोडवी प्रभूची, आणि तू त्यांचा सहाय्यक हो परमेश्वरा. प्रभू प्रार्थना करतो, तुझे लोक आज तुझ्याकडे येत आहेत, तुझा धावा करतायत प्रभूची, तुला आरोढी मारतायत परमेश्वर बाप्पा. तू विलंब लावत नाही, तर प्रत्येकाची प्रार्थना ऐकून तू त्यांना आशीर्वादित करतोस परमेश्वरा. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभूजी, त्या दीन दरिद्र आणि परमेश्वरा जे नम्र होऊन तुझ्याकडे दावा करतायत प्रभू, अशा प्रत्येकाची प्रार्थना ऐक, त्यांना स्वतंत्र कर, त्यांचा सहाय्यक हो प्रभू. तुला प्रार्थना करतो बाप्पा. सर्व गौरव तुला देतोय, आदरमान सन्मान तुला देत. विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणात मागतो, म्हणून तो एक आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.